केली, ताकद लावली गेली। आता ईशान्य मुंबईबद्दलचा अपडेट येतं। ईशान्य मुंबईमध्ये संजय दिना पाटील जे आहेत ते आघाडीवरती आहे आणि दक्षिण मध्य मुंबईमध्ये अनिल देसाई आघाडीवर असल्याचं कळतंय। आणि खरंच जर ही आघाडी अशीच कायम राहिली, सचिन भाऊ मला विचारायचं, सचिन भाऊ, आणि उत्तर मुंबईत पियुष गोयल आघाडीवरती आहेत। मराठी आणि मुस्लिम ह्या दोन मतांचं एकत्रीकरण कदाचित कित्येक काळानंतर या मुंबईमध्ये झालेलं आपल्याला दिसलं, त्याचा तुम्हाला फायदा झाला का? 2004 साली पण देखील काँग्रेसचा झाला होता आणि ज्यावेळी आपण एक अलायन्स मध्ये असतो तर त्याच्यात फायदा नुकसान या दोन्ही गोष्टी आपल्याला पकडून चालवाव्या लागतात। म्हणून मुंबईमध्ये तुम्ही जर पाहिलं असेल की विशेषतः मराठी मतदार हा एकत्रित आला आणि म्हणून आम्ही नेहमी सांगतो की 6च्या 6 उमेदवार महाविकास आघाडीने यावेळी मराठी उमेदवारांना संधी देण्याची भूमिका घेतली। म्हणजे याचा अर्थ असा की ह्यांना आम्ही कुठेतरी रिप्रेझेंटेशन द्यायला तयार आहोत। दुसऱ्या अर्थाने आपण बघितलं असेल की विद्यमान खासदारांना पण बदलण्याची नामुष्की भारतीय जनता पार्टीवरती आली, जे परफॉर्म करत होते। अर्थात ती निगेटिव्ह इन्कम्पन्सी काढण्यासाठी असेल किंवा नसेल, तर त्यात पण त्यांनी 2 ठिकाणी उमेदवार जे आहेत गुजराती समाजाचे दिले आणि एक उमेदवार बाहेरचा दिला आणि स्वतः जे पूनम महाजन यांनी काम केलं, किंबहुना त्यांच्या वडिलांनी प्रमोद महाजननी शायनिंग इंडियाचा नारा देऊन भारतीय जनता पार्टीला एका नकाशावरती आणण्याचं काम केलं, त्यांनाही नकारून मोठ्या प्रमाणावरती तिकडे त्यांना फटका बसण्याची शक्यता नकारता येत नाही। सचिन भाऊ, आता या क्षणाचा अपडेट येतोय, त्या अपडेटला घेऊन मी आपल्याकडे पण येतो। ते अपडेट असं आहे की दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये आता या क्षणाला भारती पवार ह्या प्रचंड पिछाडीवरती आहे आणि त्यांच्या विरोधातले जे उमेदवार आहेत भगरे यांनी मात्र आघाडी घेतलेली। आपण थोड्यापूर्वी बोललो होतो, अभिजित ब्रह्मनाथनकर होते, त्यांनी म्हटलं होतं की यंदा कांदा रडवणार। कांद्याच्या आयात निर्यात बंदीच्या धोरणाच्या विषयाला घेऊन केंद्र सरकारने जो गलथानपणा केला त्याबद्दल धोरण निश्चित ठेवलं नाही, त्यावरनं शेतकरी नाराज होता आणि त्याचा फटका जो आहे तो दिंडोरीत बसू शकतो। पण यवतमाळ कांदा शेतकरी आज भाजपचं पाणी काढतोय डोळ्यातनं। नाही, अशी परिस्थिती नाही आहे। शेतकऱ्यांच्या साठीच्या संदर्भामध्ये शेतकरी अत्यंत येतो सचिन भाऊ येतो आपल्याकडे। मुळात म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातल्या सरकारनं शेतकऱ्यांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे सहकार्य केलं, मदत केलं आणि गेल्या 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीचं पीक विम्यासारखी गोष्ट 1 रुपयामध्ये पीक विमा भरण्याची संधी शेतकऱ्यांना दिली। शेतकरी तिथं अजिबात नाराज नाही आहेत। ज्या पद्धतीनं मताचा मोदींची सभा झाली, मोदींच्या सभेत सुद्धा कार्यकर्ते आले, बरं कशाला? शेतकरी सातत्यानं आक्रोश करतायत, किती वेळा हायवे केले गेले, शेतकऱ्यांना भाव किती कांदा रस्त्यावर उतरून दिला शेतकऱ्यांनी। म्हणूनच बघा, जेव्हा शेतकऱ्यांचा म्हणजे लक्षात आलं तेव्हा केंद्र सरकारनं कांद्यावरची निर्यात बंदी उठवली आणि शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे। आणि एवढंच नाही तर त्यामध्ये जो भावांतराचा जो प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या संदर्भातला, आणि काही शेतीमालाला भाव नव्हते, त्या भावांतराच्या संदर्भात सुद्धा अजूनही असा एक आरोप केला जातोय गुजरात मधल्या पांढऱ्या कांद्यावरची निर्यात 40%